I welcome you all on behalf of the medical cell of the. I welcome you all on behalf of the medical cell of the BJP Goa State. I'm the convener. We have amongst us with Kundali Rao Desai, who is representing the party, and he is our Dr. Devdutt Sen, who is from Ayush. So today, ICG Press is on the Pradhan Mantri Bharatiya Jana Aushadhi Pariyojana. This scheme it was actually the launch by UPA government in 2008, but ताजेर कांयच करूंक नाशिल्लें. And it was relaunched by Modi ji in the year 2015. 2015 ती सुरू झाली. ॲक्च्युअली म्हणजे खरें भितर थोडे आर्ट घाले गव्हर्मेंटान. पयलीं ती फक्त नांवां आशिल्ली आणि विच हॅज नाव गिवन व्हेरी गुड रिझल्ट ओवर अ पिरियड ऑफ टायम. म्हणजे तुम्ही जर 15-16 जर डेटा जर घेतलो तर 15-16 डेटा फक्त अराउंड 12 crore ऑफ बिझनेस वॉज डन अंडर दिस स्कीम. म्हणजे इतक्या वर्थ ऑफ ऑल ओव्हर इंडिया 12 कोटी इज ॲक्च्युअली नथिंग. टुडे इट हॅज रीच टू 665 crores. सो 2017 ते 16-17 जर डेटा घेत जाल्यार अराउंड 12 crores. टुडे 2021 so 665 इज ऑलमोस्ट 55 times मोर. 240 जी आउटलेट्स आशिल्ली इन 2015-16, टुडे इट हॅज इन्क्रीज मोर देन 8,000. 8,000 वाडले. So it is a very important, is a big leap, and this means the people have got benefit of all this. हे फक्त जन औषधी म्हणजे इट इज लायक अ जेनेरिक मेडिसिन. जेनेरिक मेडिसिन म्हणजे थोडी मेडिसिनची कशी असता, थोडी मेडिसिन ॲक्च्युअली त्यांची कॉस्ट खूप सवय असता, पण जो ब्रँडेड असता ती खूप म्हारग असता. फॉर एक्झाम्पल हांवें तुमकां जर दिलें जाल्यार क्रोसीन तुमकां सगळ्यांक वळखीचे आहा सद्या. क्रोसीन आनी डोलो म्हणटा तुमकां इज अ ब्रँडेड नेम. क्रोसीन तुका 10ची स्ट्रीप ₹2.50 पडटा. 10ची स्ट्रीप क्रोसीन म्हणून घेतली, म्हणजे पॅरासिटामॉल म्हणून तुवें घेतली जाल्यार ₹2.15. डोलोची तूं घेवंक गेलो जाल्यार ती मार्केटान ₹30 आसा. आनी सद्या म्हाका दिसता द अमाउंट ऑफ डोलो लोकांनी खाल्ला इन दीस इज इन टर्म्स ऑफ इन दीस कोवीड. टर्म्स म्हणजे लोक आपले अचात डोलो खायत राविल्ले, कितें केल्यार कांयच ना जाल्यार डोलो घे अशी परिस्थिती आशिल्ली. सो द अमाउंट यू कॅन इमॅजिन द अमाउंट ऑफ मनी पीपल हॅव स्पेंड आउट ऑफ पॉकेट. ताच्या स्वताच्या बोल्सांतून गेले. आणि एक स्टॅटिस्टिक जर तुम्ही पळयली जाल्यार ऑलमोस्ट 30 to 40% ऑफ द पीपल जे हेल्थ केअराचे स्पेंड करतात आउट ऑफ आवर देअर ओन इज फॉर मेडिसिन्स. हॉस्पिटलाचो खर्च हो वन टायम असता, पण तो मागीर कंटिन्युअस खर्च जो असता, फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन आसा, डायबिटीस आसा, थोडी किडनीची प्रॉब्लेमां आसा, हांकां कंटिन्युअस लायफ लॉंग तुका मेडिसिन घेवची पडटा. सो अराउंड ही आतां आमचो जे म्हणजे आमचे भविष्यान आमकां दिसता की बाय 2025 वी वॉन्ट टू मेक दीस स्टोर्स इंटू 10,500 and प्लस. म्हणजे तितको चड लोकां कडेन तो पावपाची गरज आसा. गोंयांत म्हाका दिसता अजून पर्यंत आमचे कडेन फक्त अराउंड 10 अशी केंद्रां आसा वेर दीस जेनेरिक मेडिसिन्स आर बीइंग सोल्ड. इट मे बी सोल्ड इन जनरल हातून ती वतात, पण स्पेशली केंद्रां फॉर ऑल दीस टायप ऑफ मेडिसिन जर सवाय मेडिसिन मेळपाक जर गेले जाल्यार इट इज ओन्ली अराउंड 10 आसता. आनी खुबश्या हेल्थ सेंटरांक ती अवेलेबल एट द व्हेरी बेजीक कॉस्टान आसता. हातून फायदो आसता कोणाक जर पुअर अँड मिडल क्लास पीपल. अँड सेकंड दोज वीथ एलिमेंट आयज हांवें सांगलें तर लॉंग टर्म ट्रिटमेंट ताका घेवंक जाय, कारण खूबच सेव पयशे ह्या मेडिसिनाक करूं शकता. 1 तारीख ते 7 तारीख हाजेर सगळें अवेरनेस चालू आशिल्लें ऑल ओव्हर इंडिया. अँड टुडे वॉज द लास्ट डे टू कॉज. आनी आयज सकाळीं म्हाका दिसता प्रायम मिनिस्टरान स्वता एक व्हिडिओ कॉलिंग केलें विथ ऑल द इम्पॉर्टंट पीपल जाका लोकांक तांकां मॅक्झिमम बेनिफीट जाले. ताणें आपल्याक बेनिफीट जाता म्हणून दुसऱ्या लोकांकूय ते घे म्हणून सांगलें, तांकां बेनिफीट जालो. ज्या दुकानांनी इतकी सेवा दिली. आनी आमी एक अरुण देशपांडे म्हणून एक भुरगो 19 year old who has now have 25 such these outlets and is giving business to around, म्हणजे एंटरप्रिनर स्वता जावन 19 वर्साचो भुरगो. ताचे बरोबर रतन टाटान सुद्दां आतां ही हॅज टायड अप विथ हिम टू स्प्रेड दीस, आनी दे हॅव स्प्रेड ऑन 25 न्यू आउटलेट चालू केल्या. आनी 300 जाणांक तो स्वता ही गिव्ज वॉट एवर कॉल जॉब दिता तांकां काम करपाक फार्मसीन वेगळो अशें. हातून कशें हातून गव्हर्मेंट गिव्ज यू अ लॉट ऑफ दीस. कोणाक सपोज फाल्यां जर उमेद आसा हें घालपाची आनी ताचे कडेन जागो आसा, आनी दिस इज बेस्ट कॅन बी डन बाय डॉक्टर्स, फार्मासिस्ट, एंटरप्रिनर्स, सेल्फ हेल्प ग्रुप्स, मागीर NGOs, चॅरिटेबल सोसायटीज. हांकां गव्हर्मेंट पयलीं इन्सेंटीव दिता.
Government grants up to the 2.5 lakhs are provided for setting up पहिले केंद्र सेट करपाक तुका ग्रांट मेळटा प्लस तुका मागीर these are all medicines are under Drugs and Cosmetic Act of 1940 rules of 1945. Pricing is availability as per the government price by the drug price control order of 1995. Expert body called as National Pharmaceutical Pricing Authority has also control over this pricing. So the pricing वगैरे कंट्रोल आसा असं नाही की तो कितेंय चार्ज करू शकता आणि दिस ड्रग्स लोकांक दिसता कशें लोकांक दिसता की सवाय म्हणजे ते बरें नासतले हो जो कन्सेप्ट तकलेन आहा तो काडूंक जाय कित्याक दिस इज नाव मॉनिटर्ड बाय नॅशनल एक्रिडिटेशन फॉर बोर्ड लॅबोरेटरी NABL जे आमी क्रायटेरिया म्हणटा फॉर लॅबोरेटरीज अँड फार्मास्युटिकल जे NABL क्रायटेरिया जे वन ऑफ द टॉप मोस्ट क्रायटेरिया ती हाका मॉनिटर करता सो आय डोंट थिंक पिपलाच्या लोकांच्या तोंडान भंय आसपाचो तकलेन एक भंय आसता की बाबा सवाय म्हणजे आपल्याक इन्फिरियर ड्रग मेळटले काय हातून तुम्ही काय भिवपाची गरज ना इम्पॉर्टंट पार्ट कित्याक ते सवाय मेळटा सी यू टू अंडरस्टँड की हांवें सांगलो तुका क्रोसिनाची किंमत 10 टॅबलेटीची ₹2.5 ती ₹30 विकता दॅट इज बिकॉज जी मॅन्युफॅक्चरिंग ओरिजिनल मॅन्युफॅक्चर जे असतात ते रिसर्च आणि हातून खूपशे पैसे घालतात सो दे वॉन्ट टू रिकवर ऑल दॅट मनी वायल तुझे एकदा पेटंट सोंपलो ऑल दी जेनेरिक मेडिसिन्स असतात तांचो पेटंट सोंपिल्लो आसता पेटंट सोंपलो की एनीबडी कॅन मॅन्युफॅक्चर तो फॉर्म्युला इज अवेलेबल ऑन द बोर्ड सो दॅट एनीबडी तुमकां फॉर्म्युला मेळपाक तुका पयशे पेमेंट करपाची कांय गरज नासता सो ऑल दीस मिडल क्लास अँड लोअर मिडल क्लास कॅन गेट बिग बेनिफीट आउट ऑफ इट and I think आमचो प्रायम मिनिस्टर हिमसेल्फ टेक्स व्हेरी मच इंटरेस्ट इन दिस दॅट हे सगळ्यात म्हणजे जे आमचे डाऊन प्रोडक्ट्स आणि अंत्योदय आमचो जो एक हे आसा कन्सेप्ट की सामके सकयल्या लोकांक ह्याचो बेनिफीट मेळचो तो मेळपा खातीर ही टेक्स पर्सनल इंटरेस्ट आनी प्रायम मिनिस्टर ऑफिस इज मॉनिटरिंग दीस स्कीम हातून आनी एक खूब फायदो जाला इन नॉट ओन्ली मेडिसीन बट इन स्टँड्स तुमकां सगळ्यांक खबर आसा पयलीं स्टँडाची किंमत आशिल्ली 1.5 लाख 2 लाख 3 लाख पर्यंत स्टँड वताले मेडिकेटेड स्टँड म्हणून सांगताले मागीर इम्पोर्टेड स्टँड म्हणून आसताले आनी ऑल दीस इम्पोर्टेड कंपनीज सामके बॉस्टन बेसन ते खूब चार्ज करताले टुडे मॅक्सिमम स्टँड कॉस्ट इज 30,000 and we are using for last almost म्हाका दिसता 3-4 वर्सां we have been using these stands आनी कोणाकूच कांयच प्रॉब्लेम जावना everybody is doing well including affording patient, non-affording patient, every patient gets a stand worth of 30,000 only. So you can imagine की म्हणजे इतके जे लोक अननेसेसरी खर्च करताले तो तसोच खर्च कमी जालो लोकांक बेनिफीट काय ना जालें म्हणल्यार ऑलमोस्ट 7,000 to 7,000 crores लोकांक बेनिफीट जालो असो एक तांचो एक अंदाज आहा एक्झॅक्ट स्टडी जाल्ले ना पण थोड्यो स्टडीज तांणी केल्या ओवर अ पिरियड ऑफ 4 weeks तांणी स्टडी केली शो दॅट ऑलमोस्ट 50% हाऊसहोल्ड सर्वे इन लो अँड मिडल इन्कम कंट्रीज हॅव सोनली स्पेंड देअर हेल्थ एक्सपेन्सेस ऑन मेडिसिन म्हणजे ऑलमोस्ट 50% घरां जी खर्च करतात हेल्थ केअराचेर ती ओनली मेडिसिनाचेर करतात अँड अनदर स्टडी फ्रॉम 3 नॉर्थ इंडियन स्टेट्स ऑन द बर्डन ऑफ मेडिसिन तांणी केली की द रिजन द डेप्थ म्हणजे तूं वता म्हणजे कितें म्हणटा डेप्थ म्हणजे कितें म्हणजे कर्जान बुडटात ओनली बिकॉज ऑफ युअर एक्सपेंडिचर ऑन हेल्थ केअर अँड ऑन मेडिसिन सो यू कॅन इमॅजिन दॅट ही सिस्टीम जर सामकी सिस्टमॅटीक जर सकयल्या लेवल पर्यंत पावली जाल्यार इट वील बी अ बीग बून टू द सोसायटी आमी वी वॉन्ट टू से दॅट आमचे मेडिकल सेल सपोज कोणाक इंट्रस्ट आसा कोण आता हांवें उदक सांगलें तशी नांवां कोणाक फार्मासिस्ट आहा डॉक्टर्स आहा NGOज आहा सेल्फ हेल्प ग्रुप्स आहा तुम्ही आमचे कडेन अप्रोच जाले जाल्यार आमी तुमकां गायडलायन्स दिवं शकता की बाबा तुजे कडेन बाबा कितके तुजे कडेन फार्मासिस्ट एक जाय पडटलो तुजे कडेन जागो जाय पडटलो ते सगळें जर तुजे कडेन आसा जाल्यार यू कॅन स्टार्ट दीस अँड यू कॅन मेक अ प्रॉफीट ऑफ सबस्टेन्शियल प्रॉफीट मोर दॅन सेलिंग ब्रँडेड वन्स कित्याक ब्रँडेड कंपनीज आहा न्ही त्यो तुका कमी मार्जिनान तुका धंदो करचो पडटा पण हातून तुका मार्जिन बरी मेळटा प्लस गव्हर्नमेंट इज एश्युरिंग यू 20% बेनिफीट तुका मेळटा 20% तुका प्रॉफीट जातलेच म्हण सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑपरेटिंग एजन्सी वील प्रोवायड 20% मार्जिन ऑन द मेडिकल MRP जे तुका मेळटली आनी गव्हर्नमेंट तुका थोड्यो ज्यो आहा तातूंत 5 लाख पर्यंत गव्हर्नमेंट गिव्स यू ऑन सॉफ्टवेअर तर डायरेक्ट 5 लाख ते कॅश दिवचे ना पण एवरी टायम यू आर हॅव्हिंग अ डील विथ दीस PMB चे म्हणून ती कंपनी आसा म्हणजे ऑर्गनायझेशन आसा 15% मंथली परचेस करता पळय तर 15% तुका आनी बेनिफीट मेळटा म्हणजे 20 + 15 सो ऑलमोस्ट 35% तुका फायदो जावंक शकता
Plus, if you are from Divyang, if you are SC, ST and women entrepreneurs and all, तांका आणि 2 लाखाचो गव्हर्नमेंट बेनिफिट दिता. 1.5 lakhs reimbursed for furniture and fixtures and around 50 lakhs is on 50,000 on computer, internet, printer, scanner. So government is trying to promote this generic medicine to a big way. And म्हाका दिसता हे हाजो फायदो सगळ्या लोकांक जातलो, स्पेशली जांकां इट मॅटर्स द मोस्ट. सपोज वन हू इज एफोर्डिंग, ही तो म्हणटलो हांव आपल्या सगळ्यांत बेस्ट जाय आनी हें जाय तें जाय, येस ही इज फ्री टू बाय. तुका फार्मासी सगळे उगडे आसा, सगळे हॉस्पिटलां उगडे आसा, तुका खंय जाय तें तूं घेवंक शकता. पूण जाचे अननेसेसरी खर्च करपाची, जाचे तूं म्हणजे जे स्पेशली लॉंग टर्म लायक डायबिटीज, लिमिप्रायड म्हणून हांवें सुद्दां घेतलें न्ही, लिमिप्रायडची किंमत सद्या म्हणजे आसा ती अराउंड 20 पैसा पर टॅबलेट पडटा, म्हणजे 2 रुपया फॉर 10 हाका. ती तूं तांचे घेतल्यार एक 20 रुपया. सो यू कॅन इमॅजिन लायफ लॉंग तूं 20 वर्सां, 30 वर्सां, 40 वर्सां घेतलो जाल्यार यू वील सेव अ हेल अ लॉट ऑफ मनी फॉर यू. आनी हे पयशे तुमी तुमच्या बाकीचे हेल्थ केअर नीड्स, बाकीचे तुमच्या भुरग्यांचे शिक्षण, भुरग्यांचे कपडे, तांचे हांचे खातीर लॉट ऑफ एज्युकेशन एंड अदर थिंग्स यू कॅन यूज द सेम मनी जे तुमी अननेसेसरी तुमी ते ताजेर वापरतात. सो इज अ बिग बेनिफीट आसा. सो आय रिक्वेस्ट जांकां कोणाक इंटरेस्ट आसा, जे आमचे हांवें सांगलें तशें परते सांगता, जे NGOs, फार्मासिस्ट स्वता, डॉक्टर्स प्लस सेल्फ हेल्प ग्रुप्स, तांचे कडेन सपोज जागो आसा कळ्ळें न्ही, आनी तांचे कडेन सपोज एक फार्मासिस्ट अवेलेबल आसा, पूण बिकॉज फार्मासिस्ट हो लागतलोच, बिकॉज सम बेजीक थिंग जे तुका फार्मासी म्हणजे कोणी फाल्यां जेनरीक मेडिसीन म्हणून कोणी दिवंक मेळचें ना. वॉट आर गायडलायन्स आहा त्यो गायडलायन्स घेवच्यो पडटल्यो. पूण त्यो गायडलायन्स जर तुमी केल्यो जाल्यार दीट वील बी अ बीग बून फॉर तुमी स्वता एंटरप्रिनर जावंक शकता, तुमी स्वता आपली फार्मासी चलोवंक शकता, वीच इज एंड गिव यू अ गुड म्हणजे तुमकां रिटर्न्स बरे मेळटले, प्लस तुमचे फायनान्शियल कंडिशन इम्प्रुवमेंट करूं शकता, लोकांकूय जॉब्स दिवंक शकता. अँड खुबशे आयज सकाळी आय डोंट नो हाव मेनी ऑफ यू हॅव सीन द प्रोग्राम, म्हणजे लोकांनी आपल्याक बेनिफीट जालो म्हणून तांणी मागीर कितकेशाच लोकांक ते फुडें फुडें सांगत वता. म्हणजे तोंडांतसून जशें हळू जशें स्प्रेड जाता ही न्यूज, तशी तशी लोकां कडेन ते लोक आतां मातशे कॉन्फिडन्स जावंक लागल्या ऑन जेनरीक मेडिसीन. आणि स्पेशली आय ऑल्सो से दॅट अबाउट स्टेंट्स ऑल्सो आमी सगळे आता ते जेनेरिक वापरतात. ओनली थिंग वॉट आर नॉट यूज ऑन द जेनेरिक सध्या इज द वाल, हार्टाचे वाल आणि जे ब्रेनाक बीन आमी कॉइल्स बिल्स अशी वापरतात, ते अजून जेनेरिक येवना. दे आर स्टील, सो दॅट्स वाय दे आर व्हेरी कॉस्टली. बिकॉज तुका ब्रेनान ब्लिडींग जालें आनी तें ब्लिडींग जर स्टॉप करून जाय जाल्यार ताका वापर ताका खूब कॉस्ट पडटा. मे बी ओवर अ पिरियड ऑफ टायम जशे आमचे इंडियन दीस अशे पेटंट्स तांचे गेले आनी आमचे स्वताच्यो कंपनी अश्यो डेव्हलप करूंक लागल्यो की आय थिंक ओवर अ पिरियड ऑफ टायम द कॉस्ट वील कम. इंडिया इज वन ऑफ द बिगेस्ट एक्सपोर्टर ऑफ द जेनेरिक मेडिसीन. म्हणजे अमेरिकेक सुद्दां जेनेरिक मेडिसीन जी वता, अमेरिकेक, UK, युरोपियन कंट्रीज, ऑल मॅक्झिमम गोज फ्रॉम इंडियन कंपनीज. And I'm quite sure of most of them are in Goa based. आमची वेर्णा जी आमचे फार्मास्युटिकल हब आसा तातूंची खुबशीं जाणां लायक सिप्ला आसा आनी बाकीच्यो कितल्योश्यो कंपनी आसा ज्यो एक्सपोर्ट करता ओरियंट सगळे आमचे जेनेरिक मेडिसीन आर ऑल फ्रॉम गोवा ऑल्सो. सो आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट गोवा इज वन ऑफ द फार्मास्युटिकल हब. अँड हे सगळे जर मातशे आमचे सारखे केले आनी लोकांच्या तकलेंतसून जर एक भंय गेलो की चिपर मीन्स नॉट गुड, आय थिंक हो भंय काडपाची गरज आसा. आनी थ्रू दीस प्रेस कॉन्फरन्स आय वॉन्ट दोज हू आर इंटरेस्टेड, तांकां चालू करपाची उमेद आसा आनी आमकां कॉन्टॅक्ट केले जाल्यार आमी तांकां सगळ्यो ह्यो वॉट कितें कितें जाय ते सांगून सारकें वी कॅन सी टू इट दॅट सम पीपल स्टार्ट देअर ओन फार्मासी. अँड जेन्ना ताका म्हणटले आमी जन आयुष्य निधी परियोजनाची केंद्र म्हणटा ताका, सो ते केंद्र ते चालू करूं शकता. सपोज कोण दोतोर आहा जाल्यार ताका कुशीकूच आपल्या हातून ते स्टार्ट करूंक मेळटा, वीच कॅन एडिशनल बूस्ट हिज इनकम ऑल्सो. थँक्यू व्हेरी मच. तुमचे कितें क्वेश्चन्स आसा जाल्यार तुमी विचारता. हे जन औषधीची स्टोर्स वाडली जाल्यार एक्झिस्टिंग फार्मासीचेर कितें इफेक्ट? Existing pharmacy also over a period of time may be selling those things because the benefit, the profit in this Jana Aushadhi is more than the branded one. Because branded, they control the market, they don't give you the more profit.
सो दे सेल इट फॉर 10%, 15% प्रॉफिटान ते घेतात बिकॉज नंबर ऑफ पीपल चड बाय करतात. नाही या सगळ्याची सुरुवात दोतोर जे प्रिस्क्रिप्शन बरयतात थंयच्यान जाता. आता मेडिकल काउन्सिल हॅज मेड इट कंपल्सरी फॉर द डॉक्टर्स टू राईट अ जेनेरिक नेम. म्हणजे हांव आतां डोलो बरयता रायट करता हें वेगळें बिकॉज हें सगळें घेवपाक खूब टायम लागतलो. आमचे डोलो आमचे डोलो हय मागीर सिन्सियर अपील न्हय आमचे आतां एक्चुअली नवी जी सगळी आमी आमची कॉम्प्युटरायज सिस्टीम जी आहा तातूंत ब्रँडेड येत ना. तुवें टायप कितेंय केलें न्ही जाल्यार ते पॅरासिटामॉल म्हणून येतलें डोलो टायप केलें जाल्यार. सो पॅरासिटामॉल मागीर लेट पीपल चूज वीच एवर दे वॉन्ट. पण बरयतना पॅरासिटामॉल पण खुबशे कशें आहा इट टेक्स लॉट ऑफ टायम फॉर द डॉक्टर्स टू चेंज देयर रायटिंग वर्क. बट माय सिन्सियर एडवायस आनी MCI आनी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियान सजेशन दिलां की सगळ्यांनी बरयतना जेनेरिक नांवानूच बरोवचें. एंड माय सिन्सियर रिक्वेस्ट टू ऑल द डॉक्टर्स टू रायट इन द जेनेरिक नेम. आय नो इट इज डिफिकल्ट पण आय थिंक थोड्यांनी मातशी जर प्रॅक्टीस केली ओवर अ पिरियड ऑफ टायम यू कॅन गेट यूज टू दिस टायप ऑफ थिंग. थोडी मातशी डिफिकल्ट आहा नांवां ती कित्याक ही थोडी बरोवपाक ती लॉंग नांवां आसता न्ही. आमचें हँडरायटींग पयलीं म्हणजे म्हजें हँडरायटींग इतकें आहा की म्हाका तें परत धाडचें पडलें जाल्यार म्हाका तें वाचूंक डिफिकल्ट जाता. सो आतां आमी सगळे कॉम्प्युटराचेरूच वतात. So better to go with the computer so that at least that legible handwriting मध्ये येऊ शकतं. सर एक मेडिकल किंवा जी प्रोडक्शनची एक मोठी लॉबी आहे आणि एका साईडला मोठी लॉबी मोठ्या लॉबीतल्या कंपन्या आहेत, एका साईडला जेनेरिक मेडिसिन्स आहेत. ह्या दोघांमध्ये कशा प्रकारे समतोल साधला जाणार? समजा जेनेरिक मेडिसिनचं समजा फ्युचर असेल तर नाही हे कसं आहे बघा हे दॅट्स वाय इट वॉज नॉट टेकिंग अप. 2008 मध्ये स्कीम चालू झाली होती पण 2015 पर्यंत ती टेकअपच नाही झाली. दॅट इज बिकॉज देर वॉज लॉट ऑफ प्रेशर फ्रॉम दिस कंपनी ऑन द गव्हर्नमेंट नॉट टू स्टार्ट. बट you as you know prime minister he is more interested in the people downtrodden लोकांच्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे rather than these people because they will make money anyway. Other things are there. So I think it all depends on the leadership. If the leadership wants the medicine, the benefit has to go to the lowermost cadre and lowermost लोकांकडे पोचायला पाहिजे तर मग ही असल्या स्कीम याची गरज आहे. तर तुम्ही म्हटलं की डॉक्टरांनी बरोवन दिताना म्हटलं की जेनेरिक मेडिसिन म्हणून बरोवन दिवचे पण सर्टन जे फार्मासिस्ट आसा जावं सर्टन कंपनीज आसा ते डॉक्टरांकडे टायअप केल्लेले आसा. सो डॉक्टर तेंचे मेडिसिन्स प्रिफर करता. सो तेचेर कशें ठरवपाक? नाही सी दीज आर इंटरनेट जी टायअप्स आसा दीज थिंग्स नीड टू बी सॉर्टेड आउट. खुबशी आमी बरयतात तेच मेडिसिन मेळटाय अशें नासता खुबशे जाण. बट FDA इज नाव व्हेरी दीस दे हॅव टू रायट दॅट आनी तांकां बरोवचें पडटा. FDA आतां पर्यंत पयलीं अशेंच ओवर द कावंटर घेताले आतां कोण दिना तुका अनलेस यू हॅव अ प्रिस्क्रिप्शन दोतोरचें असल्या शिवाय ताका तुका सकयल एनएमचो कावन्सिलाचो नंबर असल्या शिवाय ते खंयचें तुजें प्रिस्क्रिप्शन पयलीं आमी सारे चिटाराचेर बी बरोवन दिताले आतां तुका सकयल तुजो नंबर घालचो पडटा. सो स्लोली दीस थिंग्स आर कमिंग अप. सो आय एम थिंकिंग दॅट क्वायट ओवर अ पिरियड ऑफ टायम हे सगळे सेट जातले. FDA मागीर हे सगळे आमचे आहा दे आर व्हेरी नाव स्ट्रिक्ट जाल्ले आसा आणि इट इज नॉट इजी टू प्रिस्क्राईब एनिथिंग अँड गेट अवे विथ इट. आणि आमच्या आता आम्ही लायक आमचे जे CME असतात म्हणजे आमचे डॉक्टरांचे जे आमच्यो रेग्युलर मिटिंग्स असतात तातूंत सुद्दां आता मेडिसीन आनी ताजे सायड इफेक्ट्स ताजे रॉंग मेडिसीन बरोवपाची रॉंग मेडिसीन दिवपाची चुकून कळ्ळें ताजे कॉम्प्लिकेशन्स कितें आसता हाजेर स्पेशल एक कंपल्सरी तुमी CME घेवचीच पडटा. मेडिकल एथिक्स ताजेर एक तुमी घेवंक जाय. रिसर्चाचेर एक घेवपाक जाय. सो इज नॉट दॅट ओन्ली तूं डिसीज आनी ताजो ट्रिटमेंटाचेरूच तुवें घेवपाक जाय हाजेरूय तुमी घेवपाची गरज आसा. आनी देन यू रियलायज की बाबा आमी खंय खंय मिस्टेक करूं शकता. फायनली एवरीबडी इज ह्युमन बींग. कोण बरयता एकटो ती फार्मासी वालो दिसता दुसरो तो दुसरो दिता आनी त्याच नांवाचीच कितलीशीच मेडिसीन सुद्दां आसतात ती मातशी तशीच दिसतात ती. लिओफ्लॉक्सासीन तुवें लिओडी बरयलें थोडे काडटा लिओप्री दितात विच इज एक्चुअली फॉर फिट्स येवपाक एक आहा ते एंटीबायोटीक. सो हांव म्हजें एटलीस्ट आय ऑलवेज टेल देम टू ब्रिंग मेडिसीन बॅक टू मी शो टू मी मेडिसीन बिकॉज म्हजें हँडरायटींग स्वताचें बरें ना म्हणून हांव ती मातशी काळजी एडिशनल काळजी घेता की तुमकां कळना जाल्यार म्हाका फोन करा परतो आनी यू कम विथ द मेडिसीन सो दॅट आय कॅन आयडेंटिफाय द मेडिसीन प्रॉपर दिल्या काय ना. पण दीस थिंग्स आर अ पार्ट. बट खुबशे दोतोर आतां डायरेक्ट कंप्युटर वापरूंक लागल्या. नवे जे जनरेशन येतात आय थिंक दे वील बी इन अ बेटर फेज टू हॅव अ कॉम्प्युटरायज सिस्टीम. ती सिस्टीम एकदा आयली की आनी तातूंत ते सिस्टीमीन कशें जाता इनबिल्ट आसता की तुवें अशें रॉंग मेडिसीन बरयलें दोन हातून तांचे भितर इंटरेक्शन जाता ऑटोमॅटीक तुका तें मशीन सांगता की हें तूं बरोवंक शकना म्हणून. सो यू नो समटायम्स कितें आसता कितके हजारांनी 8-1000
किती मेडिसिन आहा ती सगळी ह्युमनली नॉट पॉसिबल टू रिमेंबर ऑल दिस थिंग बट these things have improved. The computer has improved. जाते ती कॉम्प्लिकेशन कमी करपाचे आमचे प्रयत्न आसात. So state governments institutions will promote this generic medicines because we have seen GMC institutions they are promoting effort. Directly they are promoting. Even paracetamol 20 rupees tablet they are selling at 200 rupees. These are actual things. So what will be this implementation? Government of I think government there is a strict instruction to write generic only. No, but they are using this. You are doctors in GMC and you are prescribing. You just take amoxicillin. What they are doing? No, that they should not do. But in government sector there is a order असता सगळ्यांची गव्हर्नमेंटाची की they have to write in a generic. आणि तांच्या फार्मसीन सुद्धा चडशी मेडिसिन जी असता ती जेनेरिक मेडिसिन सुद्धा असता ते मे नॉट बी क्लासिकल एज अ जेनेरिक मेडिसिन पण लोवेस्ट तांची जी असता ते मोस्ट लायकली जेनेरिक मेडिसिन हे सगळे जाग्यार पडपा खातीर कितलो टाइम लागतलो कसो दिसता तुम्ही म्हटलं आता टाइम बाय टाइम तुम्ही म्हटलं टाइम फ्रेम इज डिफिकल्ट टू टेल बट आय फील एक आणि एक जनरेशन आमच्या वरचे पडटले The new generation which is coming is so tech savvy. या आमकां तुवें सांगलें जाल्यार it becomes little difficult. आमी असो कंप्युटर बी घेवन बसता आता मोबायल आसा म्हजे कडेन अदर देन व्हॉट्सएप फेसबूक आणि SMS धाडपाचे आणि मेल पळोवपाची बाकीचे आमी कांय हातून करूं शकना एक्चुअली सो मेनी थिंग्स कॅन बी डन इन दिस बट these things will over a period of time. Just add one thing. It is not that doctors are not willing to prescribe. Doctors are willing to prescribe, but availability is one factor that also you have to take into consideration. म्हणूनच ही स्कीम 2008 स्टार्ट झाली तातूंत 2015 म्हणटकच कांयच काम जावं नासलें आतां तुमी पळयल्यार जवळ 8,500 असली केंद्रां ऑलरेडी फंक्शनल आसा आणि मार्च 2025 म्हणल्यार गव्हर्नमेंटाचो ध्येय आसा की असली 10,500 तरी सेंटर्स चालू जावपाक जाय. That is why we are also appealing to entrepreneurs, to pharmacists, to hospital owners to come forward and be a part of this scheme and propagate this culture of generic medicines in the scheme. We need a support from all the doctors, all the pharmacists. Yeah, which is going as you have said correctly. It will cause some problem. थोड्यांक मातशें लागतलें ते भितरसून. But in the end, the people should benefit. See, in the end, in the society, the people have to be important. शेवटी त्या लोकांक बेनिफिट जावपाक. तुम्ही 10 आसा म्हणजे गोंयांत. This is very low number. Very low number. Very low number. पण सी कशें मोस्ट ऑफ द थिंग्स गव्हर्नमेंटाचे आसा न्ही तातूंत सगळ्या कडेन मोस्ट ऑफ थिंग्स आर अवेलेबल इन द गव्हर्नमेंट सेक्टर प्रायवेट सेक्टरान खूब कमी आसा पण आनी ते लोकांक खबरूय ना की ती आसा म्हणून सो वी नीड टू लिटल बीट प्रोपागेट करची पडटली की ही आसा म्हणून सेंटर्स आसा म्हणून मातशी खात्री करची. सर आता वेगळा गोव्यात सध्या कोविडची काय परिस्थिती आहे आणि काय निर्बंध वगैरे सध्या काय कोविड एकदम कंट्रोलमध्ये आहे. बिफोर आय थिंक आय डोंट नो व्हॉट विल हॅपन इन जून जुलै असे म्हणतात थोडे जण पण टिल दॅन वी हॅव टू सी आम्ही थोडी केअर ही घ्यायलाच पाहिजे पण वी आर मच सेफर दॅन व्हॉट वी वेर अराउंड 1 or 2 months बॅक. खूपच म्हणजे आता खूपच कंट्रोल आहे पण होतात लोकांना पॉझिटिव्ह होतात 1-2 असे होतात पण आय थिंक समवेअर यू हॅव टू बॅलन्स आउट. लोकांनी इतकी वर्ष 2 वर्ष एकदम सफोकेट झालेले आहेत लोकांना बाहेर येऊन some people have gone out, lot of people म्हणजे आमचे डॉक्टरचं कोण मिळतच नाही सगळेजण म्हणतात की आम्ही काश्मीर कोण उत्तराखंड सगळे गेलेले आहेत बिकॉज दे हॅव नेव्हर गॉन आउट फॉर लास्ट 2 years. So before June comes and something new thing comes, I think we should let's enjoy something for some time. ते जुनाक पॉसिबिलिटी आसा म्हणजे. असे म्हणतात see nobody knows everything. See it is one thing I have to tell you. Unless there is a new variant, there is won't be any spike again. New variant आला तरच it is not because of too many people coming here. Now we know that too many people coming. आमच्या कितकी इलेक्शन रॅली जाल्यो त्यो पळयल्यार सगळे वाडपाचे न्ही आतां उलट कमी जाले. दॅट मीन्स ओनली गर्दी इज नॉट द फॅक्टर. इट इज द चेंज इन म्युटेशन जाता ते वेरियंट जाता एवरी टायम दॅट वेरियंट हॅज कॉज्ड अ प्रॉब्लम. सो वी होप अँड वी प्रे दॅट वेरियंट डजंट कम. आयलोय जाल्यार तो मातसो अपुरबायेचो आसचो सो वी शुड बी लिटल बेटर आमची मातशी काळजी घेवची ताणें अशी आमची मातशी देवा कडेन मागणी आसा. Sir, as BJP medical chief, how do you look at Russia things? Many people, Medicine, yes. many medical students are there in Russia. How do you look at it?
See, it is actually surprising that so many students were there. I think nobody has even imagined that इतके भुरगे आमचे भायर शिकता आसतले म्हणून. But now, if so many people are going outside, then I think there should be more private colleges, or government should invest more in the medical colleges in each district. Government also plan that each district should have one medical college. It may be a private, it may be a government. आणि इतके भुरगे जर भायर आहात, like Goa only, I think there are some 500 students in south. That means one more medical college can suffice. So South Goaचे आमचे जे medical college जे ह्याचे जे स्वप्न आशिल्ले सगळ्यांचे, that can be come in the reality. So see, yes, I agree that because of what you call reservations and all, those who are having high marks, they are frustrated. So they pay and they go and study. But it's not only reservation, it's a number of seats also. So government has to increase. If you want to give reservation, okay, you give reservation, but increase the number of seats so that those who deserve also get. Do you think there should be deemed colleges? Yes, definitely. And it is going to take place. Deemed colleges, deemed universities is a known fact. Will you be recommending to government, state government, because after 10 years your government is forming, sir. So how do you look at it? Thank you for that compliment. So that we are forming a government. Thank you. But anyway, I think government will come up. Government already has a plan of having a South Goa hospital, but it was in a pipeline. But I think with these new findings, I think there is a need of medical colleges in Goa. Thank you.